राधे राधे सर्वांना. भाविका किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत बेसनाचे लाडू. आपण यामध्ये जाडसर बेसन घेतलेलं नाही आहे, आपण जे नॉर्मल बेसन आहे ते घेतलेले आहे. बघू शकतात अशा प्रकारे तुम्ही लाडू बनवले तरी आपले लाडू जिभेला चिटकत नाही किंवा यामध्ये रवा घालायची गरज नाही आहे. त्यासाठी मी 1 वाटी साखर, अर्धी वाटी तूप, काजू बदाम, मनुके आणि 2 वाटी बेसन घेतलेलं आहे. आपण आता मिक्सरचं जार घेऊन त्यामध्ये साखर घालून घेणार आहोत आणि आपण याची पावडर करून घेणार आहोत. साईडला मी तेल गरम करून घेतलेलं, आपलं तूप गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण जे काजू बदाम आहेत ते फ्राय करून घेणार आहोत. हलकेसे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे, त्यामुळे आपल्या लाडूला टेस्ट चांगली येते. बघू शकता इथं मी बारीक गॅसवर तळून घेत आहे. आणि आपल्याला काजू बदाम फ्राय झाले की आपण यामध्येच लगेच मनुके पण फ्राय करून घेणार आहोत. बघू शकता मी काजू बदाम फ्राय करून घेतलेले आहेत आणि ते थंड करायलासाठी बाजूला ठेवून दिलेले आहेत. आपण ते नंतर मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेणार आहोत. तुम्हाला असे जर घालायचे असले तर तुम्ही बारीक काप करून पण घालू शकता. इथे मी मनुके फ्राय झालेले ते पण काढून घेते आहे. आणि आपण जे उरलेलं तूप आहे त्यामध्ये आपण जे बेसन घेतलेलं आहे 2 वाटी ते घालणार आहोत. यामध्ये मोठ्या साईजचं किंवा जाडसर मी बेसन घेतलेले नाही आहे. जे आहे ते आपलं नॉर्मल बेसन घेऊनच त्यामध्येच आपले लाडू एकदम परफेक्ट होतात, जिभेला सुद्धा चिटकत नाहीत. अशा प्रकारे आपले ह्या पद्धतीने जर लाडू केले तर होतात. बघू शकता मी जे बेसन घेतलं होतं ते बारीक गॅसवर भाजायला सुरुवात केलेली आहे. तोपर्यंत मी इथे साखर काढून घेते आहे. साखर आपल्याला एकदम बारीक करून घ्यायची आहे. आता जे आपण बेसन घेतलं होतं ते मी 10-15 मिनिट इथे भाजून घेतलेलं आहे बारीक गॅसवर. इथे थोडंसं तुपाचं प्रमाण कमी झालेलं आहे म्हणून मी यामध्ये 2 चमचे तूप आणि घालते आहे. आणि 2 चमचे तूप घालून थोडंसं आपल्याला आणि भाजून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे आपले हे भाजून झाल्यानंतर मी 2 चमचे दूध घेऊन त्यामध्ये घातलेलं आहे. ते दूध नाही घातलं तुम्ही पाणी जरी थोडंसं पाणी घातलं तरी चालतं. आता हे दूध घातल्यामुळे एकदम गोळा झाला आहे. आपल्याला हे फोडून घ्यायचं आहे. आणि सगळं नॉर्मल झाल्यानंतर इथे मी 2 चमचे तूप घालते आहे आणि 2 चमचे तूप घालून आपल्याला हे 2-3 मिनिट आणि भाजून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे आपल्या बेसनाचा कलर चेंज झाला आहे आणि चांगल्या प्रकारे भाजले आहे. अशा पद्धतीने आता मी एका ताटामध्ये काढून घेत आहे. आणि थोडंसं हलकंसं थंड झालं ना त्यामध्ये जे आपण पिठी साखर घातलेली आहे ना, काढलेली आहे ती यामध्ये घालून घेणार आहोत. पिठी साखरामध्येच आपण वेलची पूड पण टाकलेली आहे, त्यामुळे वेलची घातली होती, त्यामुळे आपण नंतर वेलची पूड घालणार नाही. इथे मी मनुके जे फ्राय करून घेतले होते ते पण घालून घेतलेले आहे. आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहोत. 2 वाटीला 1 वाटी साखर परफेक्ट मेजरमेंट आहे. बघू शकता अशा प्रकारे मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आपण यामध्ये काही तूप ॲड करायची गरज नाही आहे. आपण जे भाजताना तूप घातलं होतं ते पुरेसे आहे. अशा प्रकारे मी लाडू वळून घेत आहे. आणि लाडू वळल्यानंतर आपल्याला थोडंसं हातावर त्याला फिरवायचं आहे, त्यामुळे आपल्या लाडूला फिनिशिंग. अशा प्रकारे मी सर्व लाडू बनवून घेत आहे. आपल्याला एका हाताने लाडू वळू शकतात. अशा प्रकारे आपले लाडूची रेसिपी झालेली आहे. तुम्ही अशा प्रकारे सगळे लाडू बनवू शकतात. 1 किलोच्या क्वांटिटीमध्ये, 2 किलोच्या क्वांटिटीमध्ये हे मेजरमेंट परफेक्ट आहे. अशा प्रकारे मी सर्व लाडू वळून घेतलेले आहेत. बघू शकता किती चांगल्या प्रकारे आपले लाडू दिसत आहेत. अशाच जर वेगवेगळ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.